बोललंय जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा, नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. पत्रकारांविरोधातील कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि राज्यभरातून निषेधाची लाट उसळली. अखेर खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची माफी मागून दिलगिरी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. अखेर माफी मागावीच लागली. पत्रकारांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पत्रकारांच्या एकजुटीचा हा मोठा विजय मानला जात आहे. पत्रकारांबाबत कथित आक्षेपार्ह आणि अरेरावीच्या भाषेवरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर खासदार संजय दिना पाटील यांनी माफीनामा देत दिलगिरी व्यक्त केली आहे. ठाण्यातील पत्रकारांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध करत एकत्र येऊन आवाज उठवला होता. वरिष्ठ, महिला आणि विविध माध्यमांतील पत्रकारांनी पत्रकारांच्या सन्मानासाठी ठाम भूमिका घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. या वाढत्या दबावानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे, माझ्या आजच्या प्रतिक्रियेतून पत्रकार बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. या दिलगिरीनंतर राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात नव्या चर्चांना उधाण आली आहे. मात्र पत्रकार संघटनांचे म्हणणे स्पष्ट आहे, केवळ माफी पुरेशी नाही, तर भविष्यात पत्रकारांचा सन्मान अबाधित राहील याचीही खात्री झाली पाहिजे. आता या संपूर्ण प्रकरणावर सरकार किंवा प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर तुमचे मत काय? खासदारांची माफी पुरेशी आहे का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्टला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, जय महाराष्ट्र. जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा प्रकार का घडला हे जरा आपल्याला सांगू इच्छितो. ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते, तरी पण मी सर्व अपमान सहन केले. तरी सुद्धा आज सकाळी परत पत्रकार मित्र आले होते. मी त्यांना हात जोडून विनंती केली का बाबा, याबद्दल आपण कुठलंही मला विचारू नका. जे मला काय बोलायचं होतं ते मी सर्व बोलून झालेलं आहे. आता कृपा करून काय बोलू नका. मी हात जोडून त्यांना विनंती केली. वारंवार मी सांगत आलेलो आहे का बाबा, हे सर्व प्रकार हा माझा आहे. मला आपण जे शिव्या देतात आहे ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना, माझ्या परिवाराला आपण जे वाईट बोलताय, शिव्या देतात आहे, त्यापासून त्यांना जरा लांब ठेवा असं मी त्यांना वारंवार विनंती करत आलोय. तरी सुद्धा आज सकाळी पण पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट गोष्टी सांगण्यात आल्या, खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या. आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारणा करता आल्या. माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली, पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं. त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले. मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि हे का होतंय हे मी आपल्याला सांगितलंय. कृपा करून आपण मी जे केलंय, मी जे प्रवेश केलाय त्याच्यासाठी ठीक आहे. माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या परिवाराला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना जे हयात नाहीये, माझ्या आईना आणि माझ्या पूर्ण परिवाराला याच्यापासून जरा लांब ठेवा अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, जे करणार ते भोगणार. हा सर, राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं.